नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका सेलू जिल्हा परिषद. पण आजपासून परत एकदा सतर्क राहण्यासाठी खास करून अंदाज येत आहे. ते 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये जवळपास 3 दिवस पाऊस पडणार आहे. म्हणजे 3दा पाऊस येऊन जाणार आहे. म्हणजे 26 तारखेपर्यंत प्रत्येक गावात जर कोणतं एखादं गाव धरलं, उदाहरणार्थ आमचं धरू समजा शेलू तालुका, तर या शेलूला मध्ये 3दा पाऊस या 26 तारखेपर्यंत येऊन जाणार आहे. तसं सगळ्या राज्यातील सगळ्या गावामध्ये असंच होणार आहे म्हणून हे अंदाज घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत एक सर्वांना सांगायचं येतो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे. पण 23 ऑगस्ट, 24, 25, 26 ऑगस्ट दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि त्या पावसामुळे काय होणार आहे, राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर 23 ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर जालना, जळगाव, संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, अंदरसूल, त्याच्यानंतर लासलगाव, पुन्हा इगतपुरी, नाशिकचे जवळपास संपूर्ण तालुके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोराचाच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. कारण की म्हणजे हे जे 19 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे. ते पाणी आमच्या जायकवाडीला येणार आहे आणि जायकवाडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते. आणि तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण जवळपास आजच्याला 33% झालेले. तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत हे आमचं जायकवाडी धरण जवळपास 50%च्या पुढे जाईल म्हणून हे देखील या अंदाजामध्ये सांगतो. आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो. प्रत्येक ज्या वेळेस माझे प्रोग्राम असते त्या ठिकाणी मी सांगत असतो की यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही. आणखीन एक त्याच्यातलं एक सोपं कारण सांगतो. आपलं पीक काढायला आलं की समजायचं 3 दिवसांना पाऊस येणार. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, लक्षात घ्या. आता मुगाचं पीक आलं बघा काढायला, मुग काढणीस आलं की 3 दिवसांना पाऊस आला. त्याच्यानंतर परत आणखीन एक लक्षात घ्या, आता उडीदाचं पीक काढायला येणार आहे. आणखीन 10-12 दिवसांना उडीदाचं पीक आल्याच्या नंतर लगेच आपणच म्हणायचं आता 3 दिवसांना पाऊस येणार. हे अंदाज कोण देतं? निसर्गच देते. म्हणून ही एक गोष्ट लक्षात येते. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.